लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट. 1500 रुपये मतदानाच्या आदल्या दिवशी मिळणार का? निवडणूक आयोगाची राज्य सरकारला विचारणा. राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. अशातच लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत काँग्रेसने केलेल्या दाव्याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना सकाळी 11 पर्यंत याबाबतची वस्तुस्थिती काय ते स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. या दाव्याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना सोमवारी सकाळी 11 पर्यंत याबाबतची वस्तुस्थिती काय ते स्पष्ट करण्याचे आदेश दिले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर संदेश कोंडविलकर यांनी आयोगाला शनिवारी एक पत्र देऊन दावा केला होता की डिसेंबर 25 आणि जानेवारी 26 असे 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात राज्य सरकार 14 जानेवारीला म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी टाकणार आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. महिलांना हे एक प्रकारे मतदानासाठीचे प्रलोभन आहे. तेव्हा आयोगाने सरकारला तसे करण्यापासून रोखावे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला खुलासा करण्याचे आदेश दिले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर संदेश कोंडाविलकर यांनी आयोगाला शनिवारी एक पत्र देऊन दावा केला होता की डिसेंबर 25 आणि जानेवारी 26 असे 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात राज्य सरकार 14 जानेवारीला म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी टाकणार आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. महिलांना हे एक प्रकारे मतदानासाठीचे प्रलोभन आहे. तेव्हा आयोगाने सरकारला तसे करण्यापासून रोखावे अशी मागणी त्यांनी केली होती. सकाळी 11 पर्यंत उत्तर द्या. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आयोगाने मुख्य सचिव राजेश कुमार यांना रविवारी एक पत्र पाठवून याबाबतची वस्तुस्थिती काय आहे, खरंच सरकार अशा प्रकारे 2 महिन्याचे एकत्रित पैसे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देणार आहे का, अशी विचारणा केली आहे. सोमवारी सकाळी 11 पर्यंत राज्य सरकारने याचे उत्तर द्यावे असेही आयोगाने म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही. हर्षवर्धन सपकाळ. लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा अजिबात विरोध नाही. दुसऱ्या दिवशी मतदान असताना 14 जानेवारीला या योजनेच्या लाभार्थ्यांना एक नाही तर 2 महिन्यांचे पैसे सरकार देणार असेल तर तो आचारसंहितेचा भंग आहे. आयोगाने हा प्रकार लोकरा पाहिजे एवढीच आमची मागणी आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.